मोलाचं सहकार्य देखील केलंय सर्व मान्यवरांनी, त्यांचं देखील पुन्हा एकदा करूया आपण कमिटीद्वारे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला होईल तत्पूर्वी सुरुवात, तत्पूर्वी देऊया आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. अगदी जयदुर्गा जांभूवाडी या संघानं मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केलंय ते मात्र लकी बॉयज खैरगाव या संघाला. तर वळूया आपण चालू सामन्याकडे. 5 षटकांचा हा सामना असेल. 5 षटकांमध्ये तब्बल लकी बॉयज खैरगाव हा संघ किती धावांपर्यंत मजल मारेल यावरती देखील सर्व प्रेक्षक राजाचे देखील नजरा लागतील आणि सर्व क्रीडा रसिकांचं देखील मान्यवरांचं देखील या खेळाडूंवरती नजरा लागल्या जातील. मागचा सामना काय रफ अँड टफ रंगला. तब्बल 61 धावांचा पाठलाग करत असताना अगदी 4थ्या षटकामध्ये सामना संपवला मात्र जयदुर्गा जांभूवाडी या संघानं. अगदी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. याचा मात्र इथे थोडासा परिचय घ्यायचा आहे दोन्ही संघांनी. अन्यथा मात्र मेगा फायनलचा सामना आहे. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये कुठलाही आम्हाला आरडाओरडा नको आहे, कारण तर अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं गेलं आहे सध्या तरी लकी बॉयज खैरगाव या संघानं. पांड्या फार भूमिका याची खूप महत्त्वपूर्ण ठरली या पूर्ण स्पर्धेमध्ये. सातत्यानं मात्र गोलंदाजी फलंदाजी दिसायला मात्र तो किरकोळ असला, परंतु त्याचे फटके अगदी अल्पावधीच्या बाहेरचे असतात. त्याच्या अगदी शरीरवष्टीवरती जाऊ नका, कारण तो मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. चेंडू पायावरती जाऊन आदळलाय, देवा आलाय मात्र, परंतु एक डाव रोखू शकणार नाही या मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक डाव खात्यामध्ये ऍड होईल. 2 धावा स्कोर कार्डवरती सध्या तरी आपण पाहताय. भगवान चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करण्यासाठी सज्ज झालाय जयदुर्गा जांभूवाडी या संघाकडून. पुन्हा एकदा जाऊया आपण चालू सामन्याकडे. कशा पद्धतीचा आखूड डब्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र इथे डॉट चेंडू आलाय. फलंदाजानं अगोदरच मन बनवलं होतं की हा फटका रूम बनवून अगदी ऑन साईडच्या दिशेने खेळायचा आहे, परंतु तिथे आता मात्र त्याला थोडासा अयशस्वी ठरतोय. 3रा चेंडू आलाय निर्धाव. ती 4था चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज ओव्हर द बॉलर हेड. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात धाव आली. म्हणजेच आतापर्यंत फक्त आणि फक्त लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आल्या. त्यानंतर एक मात्र बॅटची कडा घेऊन धाव आली होती. 3 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू परिपूर्ण झाल्यानंतर अमोल हा बॅटर आता आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहतोय. एक युवा खेळाडू आहे लकी बॉयज खैरगाव संघाकडून. या बॅटरकडे ती क्षमता आहे, मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो ओळखला जातो आणि हा बॅटर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत ऑन साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न मन बनवलं होतं अगदी अगोदरच. त्यानंतर लगेच तिथं बॅटचा प्लेस ओपन केला. त्यानंतर अतिरिक्त धाव खर्च केली या भगवान या गोलंदाजानं. 4 चेंडू 4 धावा अशी परिस्थिती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वळूया आपण चालू सामन्याकडे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवलं जातं यावेळेस, परंतु फलंदाजानं अगदी ओळखलाय. म्हणजेच त्या जाळं आखलं होतं, त्या जाळ्यामध्ये हलक्या हातानं अडकवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिथे प्रयत्न फसलाय मात्र भगवान या गोलंदाजाचा. 5 चेंडू 5 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. लकी बॉईज खैरगाव संघाचा जर विचार केला तर कुठलाही घडी न गमावता यावेळेस आपटलाय चेंडू. आता मात्र यावेळेस पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. 1 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 5 या आकड्यावरती. बिनबाद 5 धावा बनवाव्या लागतील आता मात्र अमोल आणि पांड्या या दोन्ही बॅटरला, कारण तर जयदुर्गा जांभूवाडी संघ मात्र मागचा सामना काय रंगला होता सेमीफायनलचा सामना. फायनल अगोदरच मात्र फायनल चालू होते. अगदी धारोळ संघानं अगदी 60 धावांचं आव्हान ठेवलं होतं, ते मात्र 4 षटकांमध्ये पूर्ण केला. विष्णूचं बॅट अगदी तळपली. 1 साईड हिरो मात्र मैदानाच्या आतमध्ये तो एका हाती सामना फिरवला. त्यानंतर देवेंद्र देखील लाजवाब फटकेबाजी केली. पुन्हा एकदा बोलूया. आता देवेंद्र आलाय. पुन्हा एकदा देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धावाचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट लागला तर काम 25, परंतु यावेळेस
तिथे मात्र प्रयत्न चुकलाय. अमोलच्या दिशेनं मात्र डायरेक्ट हिट केला होता. त्याला देखील माहिती आहे गोटूला की अमोल हा किती महत्त्वाचा बॅटर आहे, त्याच्यासाठी मात्र ही पर्वणी होती. परंतु अमोल आता इथे मात्र थोडेसे बॅकफूटला ढकलला आहे अमोल या फॅटरला. सध्या तरी तो आपल्याला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पांड्या पाहूया कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. अजून येणारे चेंडू, डाव अजूनही संपला नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होऊन एक चेंडू हाताळलाय. पाहूया पुन्हा एकदा देवेंद्र. आखू डबाचा चेंडू फटका फसलाय. देवेंद्र स्वतः जेलवरती येतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपणं खूप कठीण असतं आणि हेच मात्र सिद्ध करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र. आणि पहिला ईश्वरला आमंत्रित केलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. लकी बॉयज केरगाव संघाचा मात्र हार्दिक पांड्या तंबूच्या आसराला जाऊन पोहोचला आहे. आता हार्दिकची जागा घेऊन पांड्याची जागा भरून काढण्यासाठी ईश्वर आलाय जर्सी नंबर 12. पाहूया जर्सी नंबर 12 कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. युवराज सिंग स्टाईलने फटकेबाजी केली जाईल का सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र ज्या वेळी येतो तेव्हा खूप छोट्या धावा खर्च करतो. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय मात्र तिथे एकच धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. आणि तदनंतर लगेचच तिथे आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट केली जाते. आता इथे सर्कल मर्यादा संपली. सर्कल विखुरला जाईल सध्या तरी. म्हणजेच 9 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. जयदुर्गा जांबुवाडीच्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं देवेंद्रचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र या गोलंदाजानं लाजवाब गोलंदाजी सध्या तरी देवेंद्र पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या विपक्षामध्ये आता पुन्हा एकदा अमोल टू मात्र देवेंद्र. यंगस्टर वर्सेस यंगस्टरची लढाई सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही मात्र उंच पुरे असलेले हे खेळाडू सध्या तरी एकमेकांच्या आपल्याला बदलायला पाहायला मिळते. ऑन साईडच्या दिशेनं फटका फसलाय. देवा येतोय जेलच्या खाली, परंतु देवानं तिकडे लॉंग जम्प घेऊन चेंडू मात्र इथे थोडासा हुलकावणी देऊन सरळ चेंडू चालला होता वेगानं 1 धावेंवरती. अमोल आता सध्या तरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. अमोल सध्या तरी थोडासा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा स्कोर कार्डवरती 1 गड्याच्या मोबदल्यात लकी बॉयज खैरगाव संघाची. पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामना. ओ हो हो हो, काय कमालीचा स्ट्रोक होईल का यावेळेस कलेक्ट. यस, इट्स आउट. दोन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 9 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच आता भगवान पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल केलाय. भगवान या गोलंदाजाला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ होईल का
यावरती देखील सर्व प्रेक्षकांचं देखील नजरा लागल्या जातील. आजच्या दिवसातील हा मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस अडवा बाटनं खेचलाय चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड मिळाला. सध्या तरी भगवानच्या विपक्षामध्ये 15 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहताय हिरामन दादा खोसकर यांचे सुपुत्र वामनजी खोसकर हे या स्पर्धेला जोडले गेले, तर त्यांची रॉयल एंट्री थोड्याच वेळात होईल. त्र्यंबक तालुक्याचा जी खोसकर, तर आपण करूया त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटमध्ये स्वागत. प्रेक्षकांना विनंती असेल की टाळ्यांच्या कडकडाटमध्ये स्वागत करायचं आपल्याला. आणि त्यानंतर मॅचकडे वळूया. ते आले आता मात्र या स्पर्धेची थोडीशी शोभा वाढली आहे. पाहूया पुन्हा एकदा सामन्यामध्ये वळूया आपण. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे. मॅचमध्ये थोडीशी रंगत भरली आहे सध्या तरी. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का यावेळेस? नॉट आउट. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2-3 षटक समाप्तीनंतर लकी बॉयज खैरगाव संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा स्कोर कार्ड वरती सध्या तरी आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीच्या लढती होतील यातील मात्र काही शंका नाही आहे. परंतु ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना लोकनेते आमदार चषक भव्य ओराम्स क्रिकेट स्पर्धेचा याचा लास्टचा दिवस, शेवटचा दिवस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली स्पर्धा आणि 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना. लकी बॉईज खैरगाव संघ आणि जयदुर्गा जांबुवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी विनंती करेन की योगेश दादा अडोळे यांचा मात्र इथे मात्र मान सन्मान करायचा आहे. मात्र माननीय श्री वामनजी खोसकर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल योगेश दादा अडोळे यांच्या हस्ते. तर मान्यवरांना विनंती असेल की आपला यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया स्वागत आणि धन्यवाद योगेश दादा अडोळे. आपण सन्नपान्न व्हायचं आहे. पुन्हा जाऊया आपण मॅचकडे. चांगल्या पद्धतीची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. रामाला गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू हाताळण्यासाठी आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र तिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. सध्या तरी
धाव चेंडू आल्यानंतर लगेचच थोडासा फटका मात्र इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता रमेश या बॅटरनं, परंतु तिथे मात्र त्याला अपयश आलंय. पाहूया चौथ्या षटकातील हा दुसरा चेंडू कशा पद्धतीची मात्र इथे फटकेबाजी होईल यावरती देखील लक्ष लागलं जाईल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल यावेळेस मात्र बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतेल. यश मात्र इथे ईश्वरला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. ईश्वर बॅक टू द डगआउट. नको थँक्यू डीजे. तत्पूर्वी जाऊया आपण चालू मॅचकडे. त्या चौथ्या षटकातील तिसरा चेंडू स्लोवर गतीचा हाताळला. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं मात्र राम हा गोलंदाज करत असतो आणि आता मात्र ते त्यानं आपल्या भात्यामधून चेंडू हाताळला आहे. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू आलाय निर्धाव. 23 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्याच्या मोबादल्यात. धाव फलक अगदी विचार केला तर खूप आता मात्र कासवाच्या गतीनं वाढतंय, परंतु 23च धावा स्कोर कार्डवरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. यट्स वाईट ऑफ वाईट चेंडू, म्हणजेच वाईट चेंडूची सांगता होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 24 या आकड्यावरती. 24 धावा सध्या तरी स्कोर कार्डला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. या 24 धावेनंतर संघाची लगेचच थोडीशी वाढ होईल एका धावेनं 3 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. कशा पद्धतीची लढत होईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलक्या हातानं फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, फटका फसला होता. राम आलाय झेल खाली, परंतु तिथे एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा अगदी 25 धावा स्कोर कार्डवरती सध्या तरी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकातील 4 चेंडू परिपूर्ण, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. लोकनेते आमदार चषक भव्य दिव्य ओराम्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय इगतपुरी या गावामध्ये. चांगली स्पर्धा रंगली. आजचा या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटचा मेगा फायनलचा सामना चालू आहे आणि मान्यवरांनी देखील चांगल्या पद्धतीने हजेरी लावली आहे. यावेळेस आपण पाहताय फटका फसलाय, तिकडे राजू आलाय जेल खाली. चांगला जेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चांगला तिकडे ट्राय आपल्याला पाहायला मिळाला राजूकडून. लाजवाब बैफट राहिलं होतं, मात्र मैदानाच्या आतमध्ये टाळ्या सांगून जातात की कित्येपर्यंत मात्र जिवंताच्या आकांताच्या बाहेरचे प्रयत्न केले होते मात्र राजू या क्षेत्ररक्षकानं. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल सध्या तरी गोलंदाज राम याचा. आता मात्र आखू डबाचा चेंडू अगदी भिरकावणी दिली आहे आणि इथे मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असते ती मात्र दाखवली आहे सध्या तरी. रमेश या बॅटरनं अगदी पंचांकडे पाहिलं देखील नाही आहे आणि लगेच मात्र तंबूच्या आसऱ्याला चालत सुटलाय. खरा खेळाडू तो असतो जो मात्र आपल्या सातत्यानं खेळ जपत असतो. रमेशनं मात्र इथे खेळाडू वृत्ती दाखवली आहे. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल चेंडू अगदी पडल्यानंतर बॅटची थोडीशी हलकीशी कडा घेऊन लगेच फलंदाज तंबूच्या आसऱ्याला निघालाय. पंचांकडे अगदी पाहिलं देखील नाही आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे सध्या तरी रमेशनं. 4 धक्के लागलेत लकी बॉईज खैरगाव संघाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिलीप पाहू शकाल. दिलीप कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. 27 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 27 धावेनंतर लगेचच थोडीशी संघाची आता बदल करायला हवा. शेवटच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात खऱ्या अर्थानं. 27 धावा, संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या धावा बनणं खूप अवघड होतं. आता देवा आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. देवा कशा पद्धतीची मात्र गोलंदाजी करेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल सर्व क्रीडा रसिकांचं देखील. देवा या गोलंदाजाला सातत्यानं मात्र डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी भेटत असते आणि त्या संधीचं तो सोनं करत असतो. आता मात्र इथे अंतिम टप्प्यामध्ये त्याला गोलंदाजीसाठी स्वीकार केलाय. यावेळेस अतिरिक्त चेंडू हाताळलाय मात्र गोलंदाज देवा या गोलंदाजानं वाईट चेंडू हाताळलाय. एका धावेनं मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. लकी बॉईज खैरगाव संघ 28 धावा स्कोर कार्डवरती तब्बल जाऊन पोहोचल्यात. अजून येणाऱ्या
6 चेंडूमध्ये किती धावा होतील यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल या खेळाडूवरती. पुन्हा एकदा जाऊया आपण सामन्याकडे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. यट्स व्हाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 वाईट चेंडू हाताळलेत देवा या गोलंदाजानं. अगदी मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा हा वाईट चेंडू होता. त्यानंतर एक लेग स्टिकच्या बाहेर चेंडू हाताळला, म्हणजे दोन्ही वाईट चेंडू हाताळलेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते मात्र 29 या आकड्यावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा वळण घेतोय. यावेळेस मात्र हातभर चेंडू वळवलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी वेगावरती स्वार होऊन कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली जाते यावरती देखील मोठं लक्ष लागलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. शंकर ते थार हो, लक्ष राहू दे. मध्ये आले होगे, मध्ये आले होगे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे आपण. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड फटका खेळण्याचा प्रयत्न सेल्टर होता. ऑन साईडच्या दिशेनं फटका खेळलाय. राजू आलाय चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिथे 2 धावा यशस्वीरित्या खेळून काढल्यात मात्र मैदानाच्या आतमध्ये. बाईक अगदी तिथून काढायची, गाडी एंटर करायची मैदानाच्या आतमध्ये. 2 मिनिटं जरासा सामना थांबवायचा आहे आणि या स्पर्धेचे अगदी मोलाचे सहकार्य लागलेले माननीय श्री समीनभाई यांचं आगमन होत आहे. अगदी गाडी पटकन यावेळेस आता मात्र शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 32 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जाऊया आपण सामन्याकडे देवयाच्या. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळेस आगमन झालंय ते मात्र माननीय श्री समीनभाई यांचं देखील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य लागलंय. त्यांचं देखील कमिटीद्वारे सहर्ष स्वागत, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं मात्र मान्यवरांचं. माननीय श्री समीनभाई यांचं आगमन होतंय मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. असेल की मात्र इथे कॅमेरामॅन फोकस करायचं. बोलूया आपण सामन्याकडे. तब्बल 5 षटकांमध्ये बनवल्यात तर मात्र अरे आले किती आणि गेले किती.
भाऊ कडू आणि अनिल सर, अजय सर यांना विनंती असेल की स्टेजवर वरती विराजमान व्हायचं आहे. दर्शन भाऊ कडू आणि अजय सरांना विनंती असेल की स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्यासाठी विनंती असेल कल्पेश दादा भगत यांच्याकडून. तत्पूर्वी आपण वळूया मॅचकडे. 30 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र जयदुर्गा जांभवाडी या संघासमोर. तत्पूर्वी आपण ट्रेंडिंगला आपण पाहताय तात्या विंचू मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडू 33 धावांचं आव्हान ठेवलंय. मेगा फायनलचा हा सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तुषार आणि राम ही सलामीची जोडी सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगले बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये अगदी 60 धावांचं लक्ष होतं आणि स्वतः अगदी कर्णधार येऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये लढला होता. कप्तान चला सीना तान मात्र कर्णधार स्वतः येऊन आता मात्र लढला होता मैदानाच्या आतमध्ये. पण आता चित्र काहीसं वेगळं आहे. 30 चेंडूमध्ये 33 बनवायच्या. तुषारला आता मात्र आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. आणि दर्शन कडू आणि अजय सरांना विनंती असेल की स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. यस तत्पूर्वी वळूया आपण चालू सामन्याकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण काळूला पाहताय. काळू कशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये लढत देईल. पुन्हा एकदा जाऊया आपण सामन्याकडे. तुषार अगदी डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. सातत्यानं मात्र मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. खूपच नावाजलेला हा बॅटर इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये. जयदुर्गा जांभवडी या संघाकडून सातत्यानं मात्र विजयाची चाहूल लावून देणारा हा बॅटर. 30 चेंडू 33 धावांची गरज असताना सामना कशा पद्धतीचा रंगेल. पहिला चेंडू फटका फसलाय मात्र तिकडे झेल टिपला. यस विकेट डाऊन झाली आहे पहिल्या चेंडूवरती. तुषार बॅक टू द डगआउट. बोलय अगदी स्वतःला. आपण पाहताय पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती एक विकेट आल्यानंतर लगेचच तिथे एकच डॉट चेंडू आलाय. म्हणजेच काय पडला अबीबी भारी आहे मैदानाच्या आतमध्ये. लकी बॉयज खैरगाव संघाचा गोलंदाजीमध्ये अगदी हार मानण्याच्या तयारीत नाही आहे. तो म्हणजे लकी बॉयज खैरगाव संघ. काळू अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस फलंदाज यावेळेस मात्र हिट झालाय. स्टंपला हिट झालाय. म्हणजेच काय इथे चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये.
यस तात्या विंचूचा आपण डान्स पाहतो का ऑन स्क्रीनवरती चांगल्या पद्धतीचं मनोरंजन करताय अगदी तात्या विंचू. यस थँक्यू. तत्पूर्वी वळूया चालू सामन्याकडे. 3 चेंडू हाताळलेत आणि जयदुर्गा जांभूवाडी संघाची पूर्णपणे परिस्थिती बिकट करून ठेवली आहे. काळू या गोलंदाजानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे यावेळेस. 4 चेंडू परिपूर्ण, अजून कुठलीही धाव खर्च केली नाहीये गोलंदाजानं. काय कमालीची मात्र इथे गोलंदाजी केली आहे काळू या गोलंदाजानं. आता क्षेत्ररक्षण थोडंसं बदलवलंय, कारण तर विचार केला तर सातत्यानं मात्र बॅटर ऑन साईडच्या दिशेनं फटके खेळतात. फटका फसलाय, परंतु इथे झेल होईल का? क्षेत्ररक्षक मात्र झेलच्या खाली धावतोय, परंतु पाहूया एक टप्पा अखेर उचलून फेक केली आहे. तत्पूर्वी मात्र तिथे 2 धावांवरती समाधान मानावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आता 2 धावा आल्यात 5व्या चेंडूवरती. 2-2 अशी परिस्थिती सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यापुढील चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक कशा प्रकारे मात्र खेळून काढेल. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न अमोल येतोय झेलवरती. चेंडूवरती आलाय, त्यानंतर एकच धावेवरती इथे हे मानावं लागेल ते मात्र जयदुर्गा जांभूवाडी या संघाला. पुन्हा एकदा जाऊया आपण सामन्याकडे. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 3 या आकड्यावरती. 2-3 अजूनही मात्र धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीच्या लढती होतील सध्या तरी. आता गोलंदाजी ट्रॅकवरती कोणाला आणलं जाईल हे देखील पूर्णपणे लक्षात येईल. आता मात्र अमोलला आणलं जात आहे. अमोल आता फलंदाजीमध्ये चांगली लय बनवू शकला नाहीये, परंतु त्याला आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली पकड बनवावी लागेल. सध्या तरी फलंदाजाच्या विपक्षामध्ये गोटू हा असा बॅटर आहे, तो मात्र सिंगल डबल धावा सातत्यानं मात्र चोरत असतो विपक्षा टीमकडून. त्याला मात्र आता सध्या तरी आणलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहूया पुन्हा एकदा कशा पद्धतीचे मात्र फटकेबाजी करायला. ओव्हर द बॉलर हेड फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय दन 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 करत 4 धाव्यांसाठी. मॅचकडे जाऊया आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, कटचा फटका पुन्हा एकदा. डायरेक्ट हिटची संधी आहे, डायरेक्ट हिट लागला तर यावेळेस तंबूच्या अस्त्राला जावं लागेल. परंतु तिथे मी अगोदरच म्हटलं होते की गोटू हा असा बॅटर आहे, तो मात्र मॅच विनर फलंदाज. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच कशा पद्धतीची घेऊन जाऊ शकतो ते मात्र या खेळाडूकडून शिकायला हवं. खऱ्या अर्थानं सातत्यानं मात्र सलामीचे बॅटर ज्या वेळी बाद झालेत ना, त्यावेळी मात्र या फलंदाजानं सामना फिरवण्याची ताकद. 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर जरूर होता, अगदी रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता रामा बॅटरचा, परंतु थांबवलं इथे स्वतःला. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच तब्बल 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय. 9 चेंडूंचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्ले संपला गेलाय, थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. अजून आपल्याला बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडायचा आहे, त्यांचं देखील दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघांनी. कारण तर 33 धावांचं आव्हान आहे आणि 33 धावांचं आव्हान पूर्ण करत असताना आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत आणि जयदुर्गा जांभूवाडी संघाने धावसंख्या बनवली आहे ती तब्बल मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जयदुर्गा जांभूवाडी हा संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा मात्र विष्णू हा थोडासा बॅड लेग आउट होताना आपल्याला पाहायला मिळत. अगदी यष्ट्यांवरती आदळला मात्र विष्णू हा आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. स्लोवर गतीचा चेंडू होता, यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कडा घेण्याचा प्रयत्न जरूर करत होता चेंडू, परंतु ती देखील मात्र थोडासा लांबवरती राहतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय यावेळेस अमोलनं. अमोल नाम तो सुनाई होगा बॉल्स मात्र चांगल्या उंच पुरा असलेला खेळाडू, युवा खेळाडू आहे. खूप चांगला लेदर बॉलचा देखील चांगला अनुभव आहे या खेळाडूला. म्हणजेच चांगल्या पद्धतीचे चेंडू वळवण्यामागे त्याचा खूप चांगली मेहनत आहे त्याची. अमोलचा 5वा चेंडू पाहूया. यावेळेस टॅप केलंय हलक्या हातानं. यावेळेस मात्र स्वतःला रोखू शकला नाहीये अमोल. यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मात्र 9 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा अशा एकदा आपण पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीच्या ह्या लढती होत राहतील, परंतु 9 धावा स्कोर कार्डवरती या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोटू आहे स्ट्राईक एंडवरती, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, यावेळेस फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला. एक टप्पा अखेर उचलून रॉकेट थ्रो पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. 2 षटक समाप्तीनंतर जयदुर्गा जांभवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 11 या आकडेवरती. 2 बाद 11 सध्या तरी आपण ऑन स्क्रीनवरती पाहताय. चांगल्या पद्धतीच्या लढती होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलचा हा सामना आणि सुपर 8मध्ये जे संघ दाखल झाले होते म्हणजे ते 8 संघ तर आहेच, तर नंतर ओपन एक गाव एकचे संघ दोन्ही संघ आपण मॅच संपल्यानंतर लगेचच बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा म्हणजे स्टेजच्या समोर येऊन उभं राहायचं. 10चे 10 संघ. अगदी मुख्य आयोजक योगेशदादा अडोळे यांची विनंती असेल की पायुष डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण सोहळा करण्यासाठी 10चे 10 संघ मात्र तिथे उपस्थित राहायचे याची नोंद घ्यायची आहे सर्व संघाने. हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेनं फटका खेळलाय, जमिनीलगतचा फटका अमोल आलाय, चेंडूवरती रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचं मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अमोल याच्या बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने अगदी परफेक्ट क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये अमोल हा खेळाडू. 12 धावा स्कोर कार्डवरती तिसऱ्या षटकातील टॅप केला यावेळेस. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. एका धावेसाठी आता संघर्ष होईल मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू 21 धावेंची गरज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे. गोटू आहे खेळपट्टीवरती, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थानं रनआउटची संधी जरूर होती यावेळेस, मात्र तिथे पंचांनी फेटाळून लावली आहे. परंतु अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं मात्र तिथे क्षेत्ररक्षण झालंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी टिपण्याचा प्रयत्न होता, रनआउट टिपण्याचा प्रयत्न होता. 13 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू परिपूर्ण झालेत, अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. काळू याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होणं खूप आणि खूप महत्वाचं आहे, कारण तर काळू यांनी पहिल्या षटकामध्ये जर काळूनी जर विकेट काढली तर मात्र मान्यवरांच्या तर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ज्ञानेश्वर दादा माननीय श्री या स्पर्धेचे थोडेसे मुलाचा वाटा राहिला आहे, यांच्यातर्फे काळू याच्या गोलंदाजी त्यांना अगदी आवडली आणि आवडायची सारखीच गोलंदाजी केली आहे. मात्र काळूला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थानं आज अगदी पैशांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडलाय खेळाडूंवरती, कारण ते खेळाडूंची ती कुवत आहे आणि त्या कुवतीला अगदी मान सन्मान दिला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. यस, वाईट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडूच्या संख्येनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बोलूया आपण चालू सामन्याकडे. यावेळेस ओव्हर द फटका होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, मात्र थोडासा तिकडे चुकी झाली या क्षेत्ररक्षकाकडून. सरळ चेंडू चाललाय मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला दन 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 कर 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावा खूप महागड्या पडतील, कारण तर विचार केला तर खूप धावा रोखल्या होत्या. एक चेंडू बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील 18 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय. स्ट्राईक वनवरती आपण रामला पाहताय. राम आणि गोटू ही आता जोडी रमली आहे मैदानाच्या आतमध्ये. आडवा पाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी होती परंतु तिथे मात्र गमावली आहे मैदानाच्या आतमध्ये. काळूसाठी अगदी पारितोषिक आलं गेलंय गोलंदाजीसाठी. मॅच संपल्यानंतर बारा चेंडू 14 धावेंची गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
मॅचकडे जाऊया आपण. 12 चेंडू 14 धाव्यांची गरज. चांगल्या पद्धतीचं अगदी लावणी सादर केली आहे मात्र डीजे कार्तिक याने आणि टॅडीने देखील चांगला डान्स पाहायला मिळालाय. यावेळेस आडवा बाटनं फटका खेळलाय मात्र तिकडे पांड्या आहे. पांड्या उचलून फेक करेल तत्पूर्वी मात्र दुहेरीचा कॉल दिला होता मैदानाच्या आतमध्ये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. सामना रप्पांटप रंगणार शेवटच्या क्षणापर्यंत यातील मात्र काही शंका नाही आहे. 11 चेंडू 13 धाव्यांची गरज. अगदी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जाऊया सामन्याकडे. आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज जर्सी नंबर 72 आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गोटू आखूटपाचा चेंडू जरूर होता. यावेळेस मात्र लाऊड अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आलाय 1 बाउन्स म्हणजेच तदनंतर दुसरा जर अपटवार झाला तर अगदी नो चेंडू घोषित केला जाईल. याची दक्षता अगदी आता गोलंदाजाला घ्यावी लागेल. 2 चेंडू निर्धाव आलाय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आता मात्र अमोलला यावेळेस समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉल हेड सरळ चेंडू आलाय मात्र आमच्या मान्यवरांच्या भेटी आता मात्र एक मेसेज आलाय आपल्या गावातील IPL साठी मनोरंजनासाठी विविध टेडी तात्या इंचू मोठू बदलो यासारखे अनेक टेडी मिळतील. संपर्क मात्र 76 20 37 39 87 आदिनाथ नवनाथ भगवान सोबत संपर्क साधा. तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चांगल्या पद्धतीचं मात्र टेडीचं यांचं आगमन आपल्यापर्यंत पोहोचवतील. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे आपण. 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 9 धाव्यांची गरज. हो यावेळेस टाप केलाय चेंडूला. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू दन 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 डीपेक्षा कव्हरला. चेंडू आणि 5 धाव्यांची गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 5 धाव्यांची गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बाकी या मेगा फायनलचा सामना जयदुर्गा जांबवाडी की मात्र लकी बॉयज खैरगाव संघ या अगदी चषकावरती नाव कोरेल. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय मात्र तिकडे पुन्हा एकदा चेंडू चाललाय दन 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 कर दीप एक्स्ट्रा कव्हरला. लगातारचा तिसरा. क्रिकेटच्या दुनियेत नाव गाजतंय माझ्या गावाचा. मान आहे मोठ्या मानाचा. जय दुर्गा क्रिकेट संघाचा. या जांभूवाडी संघाचा मान आहे तो मोठ्या मानाचा. मान आहे मोठ्या मानाचा. जय दुर्गा क्रिकेट संघाचा. या जांभवाडी संघाचा मान आहे तो मोठ्या मानाचा. आणि विनंती करतोय की हा एक धाव झाल्यानंतर लगेचच सर्व 10 संघांना विनंती असेल की स्टेजच्या समोर येऊन विराजमान व्हायचं आहे. सुपर 8चे 8 संघ आणि त्यानंतर एक गाव एक फॉर्मॅटमधून आलेले ते 2 संघ विनंती असेल की स्टेजच्या समोर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश दादा अडोळे यांची विनंती असेल लवकरात लवकर बक्षीस वितरण सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. कारण तर खूप वेळ झालेला आहे मान्यवरांना देखील आणि मान्यवरांच्या हस्ते मात्र बक्षीस वितरण सोहळा हा पार पाडला जाईल. 6 चेंडू 1 धावेची गरज. पाहूया सामना कशा पद्धतीचा रंगेल. स्ट्राईक एंडवरती राम. हो यावेळेस सामना इथे फिनिश आणि मात्र लोकनेते आमदार चषकावरती नाव कोरलं गेलंय ते मात्र जयदुर्गा जांभवाडी या संघानं काय सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. विष्णू गोटू फलंदाजाच्या हातात
आहे किमया न्यारी हातात आहे किमया नारी हातात आहे किमया विष्णुदादा कांबडी याला विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर दादा. अगदी वेळ झालाय. आणि या स्पर्धेमध्ये आपला 8व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलंय ते मात्र किसनी गिंदेचा लाडका कुशेगाव या संघानं. आणि या कर्णधारांना मी विनंती करेल तिथे माननीय श्री सोमनाथ वारगाडे आणि जगनदादा ठोंबरे यांच्या हस्ते मात्र 8व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. तर मी विनंती करतोय किसनी गिंदेचा लाडला या संघाच्या कर्णधाराला स्टेजवरती अगदी विराजमान व्हायचं आहे. या लगेचच दादा माननीय श्री सोमनाथ दादा वारगडे आणि माननीय श्री जगनदादा ठोंबरे यांच्या हस्ते मात्र 8व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल लवकरात लवकर मात्र. आणि यापुढील कोण ठरलं आणि 7व्या क्रमांकाचा अगदी दावेदार ठरला गेलाय तो. तत्पूर्वी आपण माननीय श्री दिलीप माननीय श्री दिलीप हडप यांच्या हस्ते 7व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. तुळजा 11 काराचीवाडी या संघाच्या अगदी कर्णधाराला विनंती असेल की मात्र 7व्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी मात्र तिथे विराजमान व्हायचं आहे. आणि माननीय श्री दिलीप हडप यांना मी विनंती करतोय की मात्र 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय श्री दर्शन कडू आणि माननीय श्री अजय सर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी. आणि 6वा क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय ते